जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत ज्याविषयी जे आहे सध्याच्या घडीला बोलणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि आपलं जे चॅनल आहे शिक्षक भरतीला डेडिकेट असल्या कारणाने त्या मुद्द्यावरती बोलणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरत आहे। आणि तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच शिक्षण सेवक कालावधी रद्द करणे आणि नवीन पवित्र पोर्टल मार्फत जे काही उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत शिक्षण सेवक या पदावर त्यांना नियमित वेतन श्रेणी या ठिकाणी लागू करणे, हा महत्त्वाचा मुद्दा आजच्या घडीला जे आहे अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण आजचा हा जो व्हिडिओ आहे तो सर्वस्वी डेडिकेट करत आहोत शिक्षण सेवकांना, कारण त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या शासनापर्यंत आणि इतर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्या आणि जेणेकरून या शिक्षण सेवकांना न्याय मिळावा हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकमेव शुद्ध हेतू आहे। बघा मित्रांनो, शिक्षक भरतीचे जे पुढचे टप्पे आहे म्हणजे फेज 2 असेल, रिक्त, अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या जागा असेल, त्या संदर्भामध्ये देखील आपला लढा हा अविरतपणाने चालूच आहे। त्या संदर्भामध्येही आपण ज्या काही अपडेट्स आहेत त्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि त्यातल्या त्यात ज्या अँगलनं आपल्याला पाठपुरावा करणं आवश्यक आहे त्या अँगलनं आपण पाठपुरावा देखील करत आहोत। त्याच्यामुळे जे आहे दोन्ही मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। शिक्षण सेवकांच्या समस्या जाणून घेणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि पुढच्या ज्या काही राऊंड्सची आपल्याला प्रतीक्षा आहे त्या राऊंडच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करणं, योग्य त्या पद्धतीने जे आहे लढा देणं हे देखील महत्त्वाचं असणार आहे। परंतु या व्हिडिओमध्ये मी स्पेशली बोलणार आहे शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्याबाबत। सध्याच्या घडीला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी या संदर्भामध्ये घडत आहे त्या आपण सविस्तरपणाने या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा मित्रांनो, सुरुवातीला जर का आपण बघितलं की शिक्षण सेवक या पदाचा जर आपण इतिहास बघितला तर तो अत्यंत जे आहे या ठिकाणी आपल्या अभियोग्यताधारकांना त्रासदायक असाच ठरलेला आहे। सर्वसामान्य पद्धतीने जर का आपण बघितलं तर एक विद्यार्थी दशेमध्ये असताना आपण जे आहे 10वीची परीक्षा पास केली, 12वीची परीक्षा पास केली, त्यानंतर ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर डी.एड केलं, त्यानंतर बी.एड केलं, त्याच्यानंतर जे आहे नेट सेट केलं, त्यानंतर बऱ्याच उमेदवारांनी पी.एच.डी केली, त्यातल्या त्यात सी.टी.टी पास केली, टी.ई.टी परीक्षा पास केली, त्यानंतर टी.आय.टी परीक्षा पास केली। एवढ्या साऱ्या परीक्षा पास केल्या आणि त्यातल्या त्यात 2.25 लाख जे उमेदवार होते, 2,16,444 त्या उमेदवारांमधून स्वतःला जे आहे सिद्ध केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर कुठेतरी जे आहे शिक्षण सेवक हे जे पद आहे ते आपल्या वाट्याला आलेलं आहे। म्हणजे सर्वसामान्य पद्धतीने जर का आपण विचार केला तर शिक्षण सेवकांनी आपल्या वयाची 30 ते 35 वर्ष निव्वळ जे आहे शिक्षणावर खर्च केलेली आहे। अशा परिस्थितीमधून स्वतःची गुणवत्ता सिद्ध केल्याच्या नंतर जेव्हा त्याला नोकरी लागते आहे ती नोकरी देखील आपण पाहतो आहे बरेचसे अभियोग्यताधारक असे आहेत 700 किलोमीटर, 800 किलोमीटर, 1,000 किलोमीटरच्या डिस्टन्सला स्वतःच्या घरापासून हे जॉईन झालेले आहे। कोणत्या पदावर? शिक्षण सेवक या पदावर। आणि शिक्षण सेवक या पदाला जर का आपण पगार म्हटला तर तो किती आहे? तो आहे 0। तुम्ही म्हणाल असं कसं काय? शिक्षण सेवकांना पगार नसतो, शिक्षण सेवकांना असतं ते मानधन, आणि ते मानधन असतं अगदी तुटपुंज 16,000। प्राथमिक शिक्षकांना म्हणजे 1ली ते 8वी वाल्यांना 16,000, 9वी 10वी वाल्यांना 18,000 आणि 11वी ते 12वी वाल्यांना 20,000। आता सर्वसामान्य पद्धतीने जर का आपण खऱ्या अर्थाने आपल्या हृदयावरती हात ठेवून जर का विचार केला की एक विद्यार्थी आहे, एक अभियोग्यताधारक आहे ज्याने वयाची 35 वर्ष अभ्यास केला, संघर्ष केला आणि स्वतःला या ठिकाणी जे आहे सिद्ध केलं, एक नोकरी मिळवली आणि नोकरी मिळाल्याच्या नंतर तो स्वतःचा घरापासून जवळपास जे आहे 800 किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी जॉईन झालेला आहे। आणि आता त्याला मानधन मिळत आहे, फक्त मानधन, कायमस्वरूपीचा शिक्षक नव्हे, 3 वर्षाच्या प्रोबेशन पिरियडचा तो शिक्षक आहे आणि त्या ठिकाणी त्याला मानधन मिळतो आहे अगदी 16,000। आता या 16,000मध्ये त्यानं जे आहे स्वतःची उपजीविका कशा पद्धतीने भागवायची आहे? आता साधारणपणाने आपण जर का विचार केला तर वयाच्या 35 वर्षापर्यंत जे आहे
कोणत्याही उमेदवाराचं या ठिकाणी लग्न झालेलं असणार आहे, त्याला लेकरं बाळा असणार आहे, म्हणजे एक उमेदवार, समजा तो उमेदवार मीच आहे, स्वतःच्या घरापासून 800 किलोमीटर अंतरावर गेलेलो आहे, त्या ठिकाणी जाणं माझ्याकडे जे आहे, माझ्यावरती माझे आई वडील या दोघांची जबाबदारी आहे, बायको आहे आणि एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे। तर माझ्या व्यतिरिक्त माझ्या फॅमिलीमध्ये 4 लोक, म्हणजे 5 लोकांची ही फॅमिली आहे। अगदी छोट्यातली छोटी फॅमिली जरी म्हटली आपण तर ती 5 लोकांची असते। 5 लोकांना आपल्याला मला आता सांभाळायचं आहे स्वतःच्या घरापासून 800 किलोमीटर अंतरावर। त्यातल्या त्यात जर का आपण बघितलं तर मला साधारणपणाने 2 रूमचं तरी या ठिकाणी जे आहे घर किरायाने घ्यावा लागणार आहे। 2 रूम आणि 1 किचन याचा जर का किराया म्हटला तर साधारणपणाने 6 ते 7 हजार रुपये जे आहे फक्त किरायावर जातात। त्यातल्या त्यात जे आहे अगोदर त्यांना 1 वर्षाकरिता डिपॉझिट म्हणून जवळपास 1 लाख 1.5 लाख काही ठिकाणी 2-2 लाखांपर्यंत, मुंबई सारख्या ठिकाणी जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर 2-2 लाख रुपये डिपॉझिट द्यावा लागतंय। आता माझं जर मानधनच असेल 16,000, मग मी 2 लाख रुपये डिपॉझिट आणि प्रति महिना 6 ते 7 हजार रुपये फक्त किराया, त्यातल्या त्यात जर का राशन पाणी जर बघितलं आपण किराणा वगैरे ते 6-7 हजार रुपये जात आहेत। आणि त्याच्या व्यतिरिक्त माझं जर का पेट्रोलचा खर्च असेल, लहान लेकरांचा खर्च असेल, त्यातल्या त्यात जर का घरामध्ये एखादा कोणी आजारी असेल तर मग पाहायचं कामच नाहीये। म्हणजे 16,000 रुपयामध्ये जे आहे त्या उमेदवाराला 15 दिवस देखील स्वतःची उपजीविका भागवणं हे कठीण होऊन बसलेलं आहे। शासन जे आहे स्वतःची, म्हणजे शासन करते आपण जर का म्हटले की जे आमदार खासदार आहेत त्या आमदारांचा पगार हा एका मिनिटामध्ये जे आहे लाखो रुपयाने वाढतो। त्यांना जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते असतात, परंतु शिक्षण सेवकांना कोणत्याही प्रकारचे भत्ते नाहीये, काहीच त्यांना मिळत नाहीये, फक्त 16,000 रुपये। 16,000 मधले देखील 201 रुपये जे आहे शासन जे आहे टॅक्सच्या नावावर या ठिकाणी काटून घेतो आहे, त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी सूट मिळत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षण सेवकांनी आपली उपजीविका कशा प्रकारे भागवायची आहे, त्याच्यामुळे आपला कडाडून या ज्या योजना आहे या योजनेला पूर्णपणाने विरोध आहे। कारण जर का संपूर्ण भारतभरामध्ये म्हटलं तर 2 राज्य जर का सोडले, महाराष्ट्र आणि गुजरात, तर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही राज्यामध्ये या ठिकाणी जे आहे अशा प्रकारची अन्यायकारक शिक्षण सेवक योजना अस्तित्वामध्ये नाही आणि भविष्यामध्ये ती आपल्याला महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात राहू द्यायची नाहीये। त्यामुळे जे आहे आपल्या सर्वांनी या ठिकाणी या योजनेला विरोध करायचा आहे। आपण सर्वांनी असं ठरवायचं आहे की समान काम समान वेतन या नियमावलीप्रमाणे आमच्या सोबतचे जे कलीग आहेत, ज्यांची सेवा 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष झालेली आहे, त्यांच्यासोबत आम्ही जे आहे खांद्याला खांदा लावून जे आहे त्या शाळेची गुणवत्ता वाढावी म्हणून जे आहे रात्रंदिवस मेहनत करतो। तो जो नियमित शिक्षक आहे युवाना, तो जेवढं काम करतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने नवीन लागलेले जे नव्या रक्ताचे उमेदवार आहेत, नव्या रक्ताचे शिक्षक आहेत, ते त्याच्यापेक्षाही जास्त काम करतायत। आम्हाला जास्त पगार नको आहे, पण किमान जे आहे समान काम समान वेतन या नियमाप्रमाणे जे आहे आम्हाला इतरांप्रमाणे नियमित शिक्षकांची जी काही वेतन श्रेणी आहे ती मिळणे हा आमचा जे आहे जन्मसिद्ध हक्क आहे। कारण आम्ही गुणवत्ता सिद्ध करून आलेलो आहे, शासनाची मेहरबानी नाहीये, कंत्राटी पद्धतीने आम्ही आलेलो नाहीये की आम्ही फक्त अप्लाय केलं, कोणतीही परीक्षा दिली नाही आणि आमचं सिलेक्शन झालं, असंही घडलेलं नाहीये। आम्ही कित्येक परीक्षा या ठिकाणी पास करून आलेलो आहोत, आमची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे आणि आमच्यापैकी बऱ्याच शिक्षकांची जी सेवा आहे ती अतिशय कमी कालावधी त्यांना या ठिकाणी भेटणार आहे, म्हणजे त्यांची रिटायरमेंट फार जवळ आहे। काही उमेदवार तर मी अक्षरशः असे बघितले ज्यांचं वय 42-43 वर्ष आहे आणि ते आत्ता नोकरीला लागले। वयाच्या 58व्या वर्ष जर का त्यांना रिटायर व्हायचं असेल तर त्यांच्या वाट्याला या ठिकाणी नोकरीच किती येते, 12-13 वर्ष। मग या 12-13 वर्षामध्ये त्यांनी नेमकं 3 वर्ष हा वनवास भोगायचा आहे शिक्षण सेवकांचा, आणि परमनंट शिक्षक म्हणून किती दिवस या ठिकाणी त्यांना जे आहे सुविधा मिळणार आहे, सेवा मिळणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो आपला या गोष्टीला कडाडून विरोध आहे आणि भविष्यामध्ये देखील आपण जे आहे जे काही संविधानिक पद्धत आहे त्या संविधानिक पद्धतीने शासनाला या गोष्टीचा विरोध दर्शवून ही जी योजना आहे ती तात्काळ रद्द करावी याकरिता दबाव टाकूया। सर्वांच्या सहकार्याची याच्याकरिता आपल्याला आवश्यकता आहे आणि त्यातल्या त्यात आपण बघितलेलं आहे की मागच्या जवळपास 4 ते 5 महिने जेव्हा झाले शिक्षक भरतीचा पहिला टप्पा होऊन त्याच्यानंतर कित्येक आमच्या शिक्षण सेवकांचं या ठिकाणी दुर्दैवी निधन झालेलं आहे।
त्यांना कोणत्याही प्रकारचं मेडिक्लेम भेटत नाही, कोणत्याही प्रकारचं जे आहे मेडिसिनचं बिल त्यांचं निघत नाही। जर कोणाचा ॲक्सिडेंट जरी झालेला असेल तरी त्याला तो सगळा खर्च या ठिकाणी घरून भरावा लागतो। आणि आमच्यासोबतच जे काम करत असलेले जे नियमित शिक्षक आहे त्यांच्या ते स्वतः असेल किंवा त्यांच्या फॅमिलीमधला एखादा मेंबर असेल, तो जर का गंभीर आजारी असेल तर त्याचा संपूर्ण खर्च हे शासन करतं। मग हा आमच्यावर अन्याय नाही का? कारण ते जर का शासनाचे कर्मचारी असतील तर आम्ही देखील जे आहे आमचं घरदार संसार सोडून शासनाचे कर्मचारी होऊन या ठिकाणी जे आहे इतरांच्या लेकरा बाळांना शिकवण्याचं काम करतो आहोत। त्याच्यामुळे आमचा देखील या गोष्टींवर तेवढाच हक्क आहे। त्याच्यामुळे ही जाचक असलेली शिक्षण सेवक योजना तात्काळ रद्द व्हावी याकरिता येत्या 24 तारखेला साताऱ्यामधून जे शिक्षण सेवक आहे त्या शिक्षण सेवकांचे जे पॅरेंट्स आहेत, पालक आहेत, ते आंदोलन करत आहेत। त्या आंदोलनाला आपण आपल्या वतीने निश्चितपणाने जे आहे शुभेच्छा देतो आहोत की या पद्धतीने शासनाला त्यांनी जे काही अन्यायकारक कायदे केलेले आहे त्या अन्यायकारक कायद्याची आठवण करून देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आपण ते करून देत राहणार आहोत। त्यामुळे त्या गोष्टीसाठी आपला त्यांना पाठिंबा आहे। आणि विशेष म्हणजे 24 तारखेला जेव्हा साताऱ्यामधून पॅरेंट्स लोक जे आहे सरकारला शिक्षण सेवक रद्द करा अशी मागणी करणार आहे, त्याच दिवशी आपण सर्व शिक्षण सेवकांनी या ठिकाणी आपल्या आपल्या शाळेमध्ये काम करायचं आहे, परंतु आपल्या या ठिकाणी हाताला जे आहे काळ्या फिती लावायच्या आहे, जेणेकरून आपण देखील हा जो शिक्षण सेवक योजना आहे त्या योजनेला विरोध दर्शवूया। कारण आपण शिक्षक आहोत, आपण शासनाचे कर्मचारी आहोत, त्याच्यामुळे आपल्याला मर्यादेमध्ये राहून आणि संविधानिक पद्धतीने जे आहे या गोष्टीचा विरोध करायचा आहे। मित्रांनो, खऱ्या अर्थाने जे आहे या कायद्याच्या विरोधामध्ये आता बरंच वातावरण निर्मिती या ठिकाणी झालेली आहे। सर्वच्या सर्व नवीन शिक्षण सेवक तर पेटून उठलेलेच आहेत, परंतु बऱ्याच DTED BEdच्या संघटना असतील किंवा बऱ्याचशा शिक्षकांच्या संघटना असेल त्यांनी देखील या गोष्टीला विरोध दर्शवायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे मी तर म्हणेल की सध्याच्या घडीला जे आहे तवा गरम आहे, आपल्याला जे आहे आपली पोळी या ठिकाणी लवकरात लवकर भाजून घ्यावी लागणार आहे। कारण आता शासनाला देखील जे राज्यकर्ते शासन आहे सध्याच्या घडीला त्यांना येत्या काही दिवसांमध्येच पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि त्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या पूर्वी त्यांना आपला विरोध या ठिकाणी जर का आपण व्यवस्थितपणाने दर्शवला आणि त्यांची चूक या ठिकाणी व्यवस्थितपणाने जर का लक्षात आणून दिली तर निश्चितपणाने या आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी आपल्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या पूर्ण झाल्या तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही। त्याच्यामुळे मित्रांनो, सध्याच्या घडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर जे काही माध्यम आपल्यापर्यंत अवेलेबल आहेत त्या सर्व माध्यमांचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि प्रत्येकापर्यंत हा जो काळा कायदा आहे त्या काळ्या कायद्याला कशा प्रकारे आपल्याला विरोध करायचा आहे या बाबतीमध्ये जी माहिती आहे ती प्रसारित करायची आहे। आपण दररोज या ठिकाणी शिक्षण सेवक पद रद्द हा जो हॅशटॅग आहे तो ट्विटरवरती ट्रेंड म्हणून दररोज चालवायचा आहे। आपल्या ओळखीचे जे काही मोठमोठाले यूट्यूबर्स असेल किंवा न्यूज चॅनलचे हेड असेल त्यांच्यापर्यंत आपल्याला हा मुद्दा पोहोचवायचा आहे की तुम्ही जे आहे आमच्यासाठी आवाज उचला, आम्ही भविष्यामध्ये फुल ना फुलाची पाकळी जी आहे तुमच्याकरिता मदत करू। जेव्हाही तुम्ही आम्हाला मदतीची या ठिकाणी आवाज द्याल, हाक माराल, तेव्हा आम्ही तुमच्यासाठी मदतीला या ठिकाणी धावून आल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे आज आम्हाला गरज आहे की तुमच्या साथीची। त्याच्यामुळे जेवढे मोठमोठाले यूट्यूबर आहेत की ज्यांचा आवाज सरकारपर्यंत सहजपणाने पोहोचतो आहे त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचवा। त्यातल्या त्यात जे काही आंदोलन होतो आहे, जे काही विरोध होतो आहे किंवा जे काही मंत्री महोदयांना अशा प्रकारे निवेदन दिली जात आहेत त्या गोष्टीला आपल्या आपल्या माध्यमातून प्रसिद्धी द्या। आपल्या व्हॉट्सअपचं स्टेटस असेल, आपल्या व्हॉट्सअपचे ग्रुप असेल, टेलिग्रामचे ग्रुप असेल, इंस्टाग्राम आहे किंवा टेलिग्रामचे चॅनल्स आहे त्याच्यावरती सदरील घटनेची जी काही माहिती आहे ती प्रसारित करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या संदर्भामध्ये माहिती मिळेल आणि शासनाला या बाबतीमध्ये जे काही गांभीर्य आहे ते लक्षात येईल। शासनावरती जोपर्यंत प्रचंड दबाव येत नाही तोपर्यंत शासन हा जो मुद्दा आहे तो उचलून धरणार नाही। त्याच्यामुळे मित्रांनो, मी तुमच्या सोबत आहे कायमस्वरूपी। आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आहे शिक्षण सेवक कालावधी रद्द व्हावा याकरिता आवाज उठवत आलेलो आहोत आणि भविष्यामध्ये देखील जेव्हा जेव्हा आपल्या चॅनलची गरज पडेल त्यावेळेस आपलं जे चॅनल आहे ते शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून जे आहे उभं असणार आहे।